तर गाईज गुड आफ्टरनून. पहिले 2 ब्लॉग नंतर आज टाइम आलाय की आपला तिसरा ब्लॉग चालू करावा. आता तिसरा ब्लॉग कसा असणार आहे, काय असणार आहे ते तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्येच कळलं असेल. तर आपण आज ॲक्वॉर्डची हालत बघायला जाणार आहे. मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की ॲक्वॉर्डचा हा वेगळा ब्लॉग होईल आणि तो आज हाच आहे. आणि तिसरा ब्लॉग चालू करण्याचा टाइम झालाय. तर आता सगळी मंडळी आमची ओमलोअरला सोडायला गेली आहे. ते आता जशी जशी येत राहील जसं तसं ब्लॉग पुढं पुढं चालत राहील आणि हा ब्लॉग थोडासा मोठा होणार आहे. तर तो बघत राहा आणि मी त्यांची वाट बघत राहतो. तर थोड्याच वेळ वाट बघून माझी गाडी हे सेट घेऊन गेलते. आज फायनली हे तोंड दाखव. मागच्या व्लॉग मध्ये तोंड नव्हतं दाखवलं. तर ही गाडी हा घेऊन गेला होता कामानिमित्त. सगळ्यांची वाट बघून ते तर नाही येतात, पण आमचा ऋषी आलाय. तर ऋषी काय बोलायचंय पहिल्यांदा काय बोलू भाऊ, भाऊंनी मागच्या वेळेस- सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी चांगलं सहकार्य करा, त्याला चांगले सबस्क्राईब करा सगळ्या लोकांनी. अजून लाईक कमेंट हर ह्याला पाहिजे. तर अजून थोडा वेळ वाट बघून ते अजून पण आले नाहीयेत. पण आमचा त्याच्याच आधी ऋषी आलाय. पण आता ऋषी टॉमीचीच वाट बघणं चालू आहे. होईल लवकरच टॉमीची पण एंट्री होईल. तर बघत राहा. आपल्याला ॲक्वॉर्ड बघायला जायचं अजून. आज ॲक्वॉर्डचा ब्लॉग असणार आहे. तर तू काय बोलायचं, ॲक्वॉर्डचा काय बोलायचं? ॲक्वॉर्डचं भाऊ सगळ्यांनी प्रेम द्या. नजर काय कुणी लावू नका. नजर एकदम महत्वाची आहे भाई. नजरच खूप लागल्यात गाड्यांना. तर आता ॲक्वॉर्ड बघायला जायचं तर ब्लॉग बघत राहा. आणि ॲक्वॉर्ड मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट ठेवायची आहे. ती काल आपल्याला खूप स्पेशल व्यक्तीकडनं आली आहे. बरोबर. तर ते बघत राहा. तर ऋषी शिंगारेला जाऊन झाले 15 मिनिटं. त्याच्यानंतर ओमलोअरला सोडून ही व्यक्ती आली आहे. आणि आलेच तर तसंच आम्हाला कळतंय की चेतकच्या चार्जिंगचा शॉर्ट झालाय. तर ते चार्जिंगच होत नाहीये. मग सगळे आता त्याच्याच तयारीत बघणं चालू आहे की कसं काय कुठं. तर त्याच जागी आपला टॉमी म्हणजे आपला लौकिक वर गेला होता ते बघायला की सॉकेट चालतोय का इकडला आतला चार्जिंगचा. तो चालत नाहीये. पहिले हिचं बघायला लागेल नक्की काय झालंय काय नाही झालं. त्याशिवाय चार्जिंग कनेक्टेड दाखवते. इथं चार्जर कनेक्टेड दाखवतोय. थांब जरा थांब. हा पण ते चार्जिंग होतच नाहीये. आणि हे आत्ताच गाडी घेऊन गेले होते. तर बघायला लागेल जाऊन नक्की काय सीन झालाय काय नाही झाला. तर बघत राहा. आणि काढता बी येत नाही का तुला? जरा त्याचा त्रास आहे भाऊंना. बाकी सगळं काढता येतं. कचरा चेतक मध्ये जॅकेट विकेट सगळं ठेवलेलं आहे. आम्हाला छोटूकडे जायचं होतं पण आता बघू. कॅन्सल नाही, जावं तर लागेल. आता पहिले तिच्याकडे जाऊन आपल्याला ते पहिले जाऊन तर चार्जिंगचं सगळं करावं लागेल. काय कसं नाही कसं हे. तर इथं माझी मजा चालू आहे. हा कुत्रा माझी मजा घेतोय. मजा नाही घेते कोणतरी. पहिले बघावं लागेल. तर चेतकचं वगैरे सगळं बघून आलोय. इथं जरा भाऊ आपले आहेत जरा कामात आहेत, ते सांगू नाही शकत. शेवटी जो तो फॉल्ट होता तो फॉल्टचा काय निघालच नाही. काय कन्क्लुजन निघालच नाही. काय कन्क्लुजन सोल्युशन काय पण असेल ते काय अजून कळलं नाहीये. तर इथून आमचा जो मेन मोटिव्ह आहे की भाई आम्हाला छोटू पाशी जायचं, तर ते अजून झालं नाहीये. तर ते कधी करायचं? लगेच करायचंय. पण आता जरा भाऊंची मॅडम यायला जर वेळ लागत असेल तर मग थांबावं लागेल. येणार असेल तर थांबावं लागेल थोडं अजून. तोपर्यंत तुम्ही रबने बना ती जोडी दोघांचे असं म्हणजे फेस रिव्हिल नाही. आमचा टॉमी तुम्हाला माहितीच आहे, आमचा ब्लॅक इन शॉर्ट. तर बनत राहा बघत राहा. आणि आता बघू याचं काय होतं मग कसं त्याचा पुढे जात राहू. 75 years later. तर फायनली 15 तास नंतर 16 तास नंतर ह्यांच्या मॅडमचा फोन आला की घ्यायला जायचंय. तर आम्ही आता इथून डायरेक्ट निघतो. आणि काय म्हणलं चला. तर तुम्ही दाताकडे फोकस बघू शकता होत असेल. आमचा जो एडिटर आहे तो मीम टाकतच राहील. ते टाकेल तो. त्याला तर फुल इज्जत आहे भाई. तो अपेक्षापेक्षा जास्त भारी बनवतो. तर लौकिक तुझं झाला असेल तर थोडा निंजा हातोडी सीन झाले असतील तर चला. गाडीची चावी याची कुठे आहे? चेतकची दे मग त्याला. मग हिंजवडी मग तिकडनंच डायरेक्ट जाऊ ना. आपण तिकडनंच डायरेक्ट जाऊ ना. मग आम्हाला कोणतरी म्हणतंय की मी 5:30 जाणार आहे पण सोडणार कोणच नाहीये. तुम्ही फक्त मागणं बॅकग्राऊंड मधनं आवाज ऐका. जर तो पण आला तर एडिट नंतर ते फक्त व्हॉइस फक्त फ्रेम मधनं राहतो. आमच्याकडे अशा लेवलचा कॅमेरा आहे. डायरेक्ट
आता डायरेक्ट नाही, आता डायरेक्ट छोटूच्या गॅरेजवर नाही, आधी पहिले आपण आपल्या जी मेन जी कॉमेडी गल आहे त्याच्याकडे जाऊ, तिथं जाऊन तिच्याकडे भेटू आपण. तिकडनं छोट मग तिकडनं डायरेक्ट आमचा छोटू, म्हणजे त्याचं नाव खरं तर छोटू नाही, हे परवेज खान आहे. परवेज खान आहे, पण त्याला आम्ही लाडाने, आमचा तो म्हणजे लाडाचा लेक आहे म्हणून आम्ही त्याला छोटू बोलतो. तुम्ही नका बोलू. आणि गाड्यांच्या काही कामे बिमा असले तिथं करत जाऊ. तर आम्ही फायनली हिला घ्यायला पोहोचलोय. तर समृद्धी, तुला आता इथून डायरेक्ट आल्याला गाडी चालू लागते, काय म्हणणं आहे? सध्या तरी ते हँग आहे. मागच्याला मी घेऊ नाही शकत कॅमेरात, लौकिक भाऊंची परमिशन नाही, तर भाऊ आमच्याकडे बुमर मागतात. खूप महत्वाच्या कामानंतर हे चिंगम लागतं, पण कळत नाहीये. ट्रिपल सीट जावं लागतंय. सर्वेस भाई ब्लॉग देखील तो गाडी देतो, तर तो मला ती गाडी घ्यायला बोलवते, पण चालवायचं मग थोडं पण नाहीये, म्हणून आता मला चालवलंच लागेल. तर बघत राहा. तर समृद्धीला घेऊन झाले फक्त 5 मिनिटं, आणि आमच्या ऋषिकेशची राजेशाही थाट बघा. हा मग जरा तो बाग आहे यातच असेल. आपल्या इथं असं असतं की आपण गाडी चालवतो, पण त्याच्या तिथं वेगळं आहे, त्याच्या तिथं पोरी गाडी चालवतात. आपण येतोय कुठं आला का रे? समृद्धी हळूहळू चालवते, पण थांबा थोडाच वेळ, 2 मिनिटं. एक मोजून 5 मीटर लांब, आता 2 मीटर, आणि आता 1 मीटर. व्हॉट्सअप नाही, पोरिंग कडनं मजदुरी करून घेतात. हे आजकालची पिढी जलवा है हमारा. आजकालची पिढी 1 नंबरची घाणेरडी झाली आहे की बाई पोरीला गाडी चालवला लावतात, पोरगा असून. पण आता काय असतं, प्रत्येकाचं काय ना काय. बघत राहा, छोटं कुठे चाललो ते बघत राहा. आम्ही पेट्रोल पंपावर येऊन थांबलोय, आणि आम्ही खूप अतिशय बघा, आपली गाडी तिथे लावण्याची होती. आम्हाला गाडीत पेट्रोल भरायचं होतं. तर ही व्यक्ती आता थोड्या वेळ आधी ही गाडी चालवत होते, पण आता लगेच यांनी घेतली चालवायला. चालू ठेवा, बंद नको करू. तर काय म्हणायचं ऋषिकेश? आहे ना, बालमजुरी करून घ्या. बालमजुरी करून घेतात बघा. 18 मायनस आहे, ही 18 प्लस आहे. हा, ही 18 मायनस आहे. हा भाई, 18 मायनस आहे म्हणल्यावरती खूप काय फेस करावं लागतं रिलेशनशिप मध्ये, पण ठीक आहे. खूपच डेंजर लेवलचं. आता पेट्रोल फुल करायचे आपल्याला. नाही, टाकी बाहेर मला उतरायलाच लागेल. तर ऋषा 2 तास झाला लाईनीत थांबलाय. कसं वाटतं तुला? मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. काय सांगू भाई, तुझ्या घरी गेलेलो झालो. खूप घाण असा रोस्ट बसलाय समृद्धीला. समृद्धी काय बोलणार? कमबॅक नाहीये माझं. काय 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 कमबॅक नाहीये माझ्याकडे. मग कमबॅक कधी असेल? पाहिलं आता ते सगळं सांगू नाही शकत की काय पिल्यानंतर कशासाठी, पण तुम्ही समजून घ्या. आता किती तू फुल कर. जरा दादा फुल गर्लफ्रेंड सोबत बोलत पेट्रोल भरतोय. बघा तर दादाकडं. मागच्या रोज परत येस, फुल कॉलवर वगैरे बोलत. तुम्ही तो रील बघितलाय का? एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडच्या बर्थडेची पेट्रोल भरतो. याच कारणांमुळे हिला बोलवत नाही आम्ही. खूप असे रडवण्यासारखे चाळे करते. ऋषाने फुल केली गाडी. ऋषा तर पैसे कसे भरणार आहे? तर आता आमच्याकडे हळूच बघत होता एका काळी, पण नाही, आता जाऊ दे. ही नाही. जीपे गुगल पे नसेल इथं, ओनली कॅश आहे. शाहरुख खान वाला कुठला? आपला हाकला पेन. आपला भाऊ परत तिकडे गेलाय. नाही, ठीक आहे, तू समीराला टाकते हाकला पेन वाले, मला नको टाकता. चल आता इथनं छोटूचं जास्त गॅरेज लांब नाहीये, तर फक्त बघत राहा की आता इथून डायरेक्ट छोटूकडे जायचं.
झाला सगळं. फायनली परत एकदा असल्या खबदाडीत म्हणजे थोडा दिवस ते खबदाड राहणारच आहे. आलोय आपण कुठं छोटू बाईकच्या गॅरेजवरती. आपली BMW. पण आज मोटिव्ह कुठला आहे? आज मेन मोटिव्ह काय तर आपल्याला ही गाडी आणि परवेज भाई कुछ तो बोलना पड़ेगा. जब तक तू कुछ बोलेगा नहीं तब तक कैमरा तेरा पीछे पीछे आता रहेगा. छोटू को क्या बोलना चाहोगे? बोलो ना यार. पिछले ब्लॉग में तो आपने बहुत अच्छा बोला था पर हमने वो लिया ही नहीं था. पर आज क्या बोलोगे? चलो बोलो, कुछ तो बोलो भाई के लिए. आज क्या बोलोगे छोटू भाई? माझा भाऊ आहे. नाही चांगलं आहे. असं नाही बोलायचं. जरा चेहरा वगैरे वर कर. बोल. तुमची गाडी होणारच येतो 7 तारखेला. नाही अजून तू माझा कोण आहे? भाऊ राव. त्या दिवशी तुझा ब्रदर बोललेला. ब्रदर. हा एक बार वापस से तुम्हें वापस से वो लाइन वापस से. तू माझा ब्रदर आहे. भाई आपला फुल आपल्या परवेश भाईची एंट्री झाल्यानंतर मेन आपलं काम म्हणजे हिच अर्ध्यापेक्षा जास्त झालंय. बघू शकते इकडचं सगळं काढलं होतं. इकडचा फ्यूज झाला. हे सगळं काढलं होतं. खालचं असं सायलेन्सर सगळ्याचं काम आहे. ऑलमोस्ट सगळं झालंय. छोटू भाई कितना हो गया? वो फ्यूज और वो सब मंगाया तूने? सांगितलं की काहीतरी एक गुलाबाचं खूप खास व्यक्ती निकाल दिलं होतं ते या गाडीत राहील. त्यांनी तसं तर ते आणि हे दोन्ही गिफ्ट केलं होतं. नाव काय आहे ते काय रिव्हील तर करणार नाहीये. आपला मेन मोटिव्ह या गाडीच्या टॉपिककडे वळायला गेलो तर त्याचं गाडीचं जे सस्पेन्शन होतं, गाडीचं जे हँडल असं टाईट होत होता ते आता बघा पूर्ण आत्ताच लूज झालंय ते होतं. त्याच्यानंतर परत ते ऑइल लीक होत होतं सस्पेन्शन पासून. ते सगळं काम अख्खं काम केलेलं आहे. अख्खी गाडी आहे तशी स्मूथ. तसं जर आम्हाला परवेश भाई आमचा बोललाय की ती गाडी 7 तारखेपर्यंत येणार आहे. तसं तुम्ही आता ब्लॉग मध्ये थोड्या वेळ आधी बघितलं असेल गाड्यांच्या क्लिप्सच्या आधी. तर तो देईल आणि तशी ही गाडी लवकरात लवकर येईल. तर मागच्या ब्लॉग मध्ये BMWचं आणि या ब्लॉग मध्ये ॲक्वॉर्डचं तर दोघांचं काय आहे काय नाही ते सांगितलंय. तर तुम्ही मागचा ब्लॉग BMWचा बघितला नसेल तर तो पण बघा. हिचा तर बघा. आणि प्रेम जे मागच्या 2 ब्लॉगला व्ह्यूज येतात सगळे ते सुरुवात खूप चांगली झाली आहे. आजच पुढे पण चालू ठेवा. तसं मी पण ब्लॉग्स काढत राहीन. आणि आता शेवटी काय लौकिक बोलायचंय? लौकिक बोलला आता काय बोलायचं ते. मागच्या वेळेस ह्यांनीच सांगितलेलं की ॲक्वॉर्डचा एक दुसरा येणार आहे हो ब्लॉग. तर लौकिक आता काय बोलणार आहे? काय नाही, असं सपोर्ट करा. चांगले व्ह्यूज येत आहेत. लाईक करा, कमेंट करत राहा. सुरुवात आहे, अजून तुमच्या सपोर्टनीच होणार आहे. आणि जेवढं काय तुम्ही गाडीचे क्लिप्स बघितल्या, जेवढं काय बघितलंय ते सगळे लौकिकनीच काढलेले आहेत. ते सगळे लौकिकनीच केले. जसे तू माझे व्हिडिओ काढतो तसं. तर बघत राहावं. आणि आता इथंच टाइम आहे की व्लॉग थांबवावं. तर लवकरात लवकर जायचंय चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट लगेच करायचंय. आणि नवीन ब्लॉग साठी जरा वेट करायचा. थँक्यू.